आजच्या काळात आपण पाहतो की सिलिकॉन व्हॅलीतले जे अब्जाधीश आहेत किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातले मोठे दिग्गज लोक आहेत, ते त्यांच्या मेंदूला काय म्हणता येईल त्याला एक प्रकारे हॅक करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहेत. होय. अगदी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. हो ना. कोणी डोपामाइन डिटॉक्सच्या महागड्या शिबिरांना जातंय, कोणी न्यूरो फीडबॅक थेरपी घेतंय, तर कोणी अद्ययावत गॅजेट्स वापरून स्वतःच्या हृदयाचे ठोके आणि श्वास नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतंय. होय, आणि हे सगळं ऐकायला खूप आधुनिक आणि प्रगत वाटतं. नक्कीच. पण खरं आश्चर्य तर पुढेच आहे. मानवी मेंदूला शांत करण्याचा आणि खऱ्या अर्थाने हॅक करण्याचा सर्वात अचूक आणि पूर्णपणे विनाखर्च असा एक अल्गोरिदम शेकडो वर्षांपूर्वीच लिहून ठेवला गेला आहे, आणि तोही आपल्याच महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांनी. बापरे, हे खूपच रंजक आहे. होय. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच प्राचीन अल्गोरिदमचा वेध घेणार आहोत. आज आपल्या चर्चेचा मुख्य स्रोत आहे संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत प्रसिद्ध आणि भावपूर्ण अभंग. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करूया, आज आपण फक्त या अभंगाचा पारंपरिक किंवा आध्यात्मिक अर्थ पाहणार नाही आहोत, तर भक्ती, आंतरिक शांती आणि जीवनाचा खरा अर्थ आजच्या या ताणतणावाने भरलेल्या जगात विज्ञानाच्या कसोटीवर कसा अचूक ठरतो हे आपण उलगडून पाहणार आहोत. नक्कीच. आणि तसं पाहायला गेलं तर ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. खरंय. आज आपण अशा एका युगात जगत आहोत जिथे माहितीचा अतिरेक झालाय. माणसाचे मन सतत एका विचित्र अस्वस्थतेत अडकलेले असते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एक प्रकारचा मानसिक ताण असतो, ज्याला आपण क्रॉनिक स्ट्रेस म्हणतो. बरोबर. अगदी बरोबर. क्रॉनिक स्ट्रेस तो माणसाच्या पाचवीलाच पुजलेला आहे आता. अशा वेळी मानसिक शांतता मिळवण्यासाठी लोक बाहेरच्या जगात वेगवेगळे उपाय शोधत असतात. पण जेव्हा आपण संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाकडे आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा लक्षात येते की ही केवळ एक सुंदर भक्तीची कविता नाहीये. अच्छा, मग नक्की काय आहे? त्या नियमांशी तंतोतंत जुळते. अरे वाह! मग या विज्ञान आणि अध्यात्माच्या अभूतपूर्व संगमाचा प्रवास सुरू करूया. नक्कीच. जेव्हा आपण मन शांत करण्याचा विचार करतो, तेव्हा सर्वात आधी आपण काय बघतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. अभंगाची सुरुवातच मुळी दृष्टी आणि एकाग्रतेने होते. महाराज म्हणतात, सदा माझे डोळे जोडो तुझी मूर्ती. अतिशय साधी आणि तितकीच अर्थपूर्ण ओळ. होय, खूपच शांत आणि भावपूर्ण. वरवर पाहता याचा अर्थ असा होतो की विठ्ठलाचे ते सावळे सुंदर रूप नेहमी डोळ्यांसमोर असावे. पण जर आपण आजच्या 21व्या शतकातील वास्तवाशी याची तुलना केली तर एक खूपच विदारक चित्र समोर येते. हो, कारण आजकाल आपले डोळे कुठे खेळलेले असतात? सतत मोबाईलच्या स्क्रीनवर, सोशल मीडियावर चाललेले वादविवाद, नकारात्मक बातम्या, जगातल्या संकटांच्या बातम्या, हे सर्व आपण सतत डोळ्यांत साठवत असतो. ज्याला आजच्या भाषेत आपण डूम स्क्रोलिंग म्हणतो. अगदी तेच, डूम स्क्रोलिंग. आपण अकारण तासनतास नकारात्मक माहिती पाहत राहतो आणि मग जग किती वाईट आहे असा विचार करून अस्वस्थ होतो. अशावेळी सात्विक आणि पवित्र गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा हा सल्ला खूप वेगळा वाटतो. आणि इथेच या अभंगातील विज्ञानाचा पहिला मोठा पुरावा आपल्याला मिळतो. डोळे हे केवळ पाहण्याचे साधन नाहीत, तर ते मेंदूला माहिती पुरवणारे मुख्य दरवाजे आहेत. आधुनिक विज्ञानामध्ये मानवी मेंदूच्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रणालीचा अभ्यास केला जातो, ज्याला RAS म्हणजेच रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम असं म्हणतात. रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम. अच्छा. हो, ही प्रणाली आपल्या मेंदूच्या अगदी तळाशी असते आणि ती एका अत्यंत कडक फिल्टरसारखे किंवा द्वारपालासारखे काम करते. पण हे फिल्टर नक्की कसे काम करते? म्हणजे आपण जे बघतो ते थेट जाणीवेपर्यंत पोचत नाही का? नाही, अजिबात नाही. जर तसे झाले तर आपला मेंदू काही सेकंदातच ओव्हरलोड होऊन क्रॅश होईल. बापरे. हो ना. विचार करा, आपल्या आजूबाजूला एकाच वेळी लाखो गोष्टी घडत असतात. रस्त्यावरील वाहनांचे आवाज, हवेचा स्पर्श, वेगवेगळ्या रंगांच्या वस्तू, हजारो वास. मेंदू या सेकंदाला मिळणाऱ्या कोट्यवधी बाईट्सच्या माहितीवर एकाच वेळी प्रक्रिया करू शकत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे हे RAS ठरवते की या लाखो गोष्टींपैकी फक्त कोणत्या मोजक्या गोष्टी मेंदूपर्यंत पोहोचू द्यायच्या. अच्छा, म्हणजे हा द्वारपाल ठरवतो काय आत जाणार. पण तो हे कशाच्या आधारे ठरवतो? तर आपण स्वतः ज्या गोष्टींना जास्त महत्त्व देतो किंवा ज्या गोष्टींवर आपण वारंवार लक्ष केंद्रित करतो, RAS त्याच गोष्टी आजूबाजूच्या जगातून वेचून आपल्या समोर आणते. म्हणजे बघा, जर एखाद्याने ठरवले की त्याला एखादी विशिष्ट गाडी घ्यायची आहे, समजा लाल रंगाची मोठी गाडी. होय, तर अचानक त्याला रस्त्यावर सगळीकडे त्याच लाल गाड्या दिसू लागतात. बरोबर.
एकाएकी रस्त्यावरील गाड्यांची संख्या वाढलेली नसते, तर मेंदूने ती माहिती आत घ्यायला सुरुवात केलेली असते. अगदी तेच. RASने त्या विशिष्ट माहितीला आत घेण्यास सुरुवात केलेली असते. हे ऐकायला खूप लॉजिकल वाटतं, पण प्रॅक्टिकली विचार करूया. आजच्या काळात सोशल मीडियाचे अल्गोरिदम्स हजारो अत्यंत हुशार इंजिनियर्सनी डिझाईन केलेले असतात. खरे. त्यांचा एकमेव उद्देश असतो माणसाचे लक्ष वेधून घेणे, त्याला घाबरवणे किंवा भावना भडकवणे. ते अक्षरशः आपली ही RAS प्रणाली हायजॅक करतात. मग अशा या अब्जावधी डॉलरच्या शक्तिशाली तंत्रज्ञानाशी शेकडो वर्षांपूर्वीच्या एका अभंगातील ओळ कशी काय स्पर्धा करू शकते? हा लढा खूपच असमान वाटत नाही का? हा अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. सोशल मीडियाचे अल्गोरिदम नक्कीच शक्तिशाली आहेत, पण ते आपल्या मेंदूच्या मूळ डिझाईनपेक्षा मोठे नाहीत. म्हणजे जेव्हा महाराज सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती असे म्हणतात, तेव्हा ते प्रत्यक्षात स्वतःच्या RASला जाणीवपूर्वक प्रशिक्षित करण्याचा मार्ग सांगत आहेत. अच्छा. डायरेक्टेड अटेन्शन ही मानवी मेंदूकडे असलेली सर्वात मोठी ताकद आहे. जर आपण जाणीवपूर्वक आपले लक्ष चांगल्या सात्विक गोष्टींवर केंद्रित करायला शिकलो, तर आपण ह्या द्वारपालाला नव्याने सूचना देतो. म्हणजे माणसाचं लक्ष जिथे जाते तिथे त्याची ऊर्जा वाहते. अगदी बरोबर. जर आपण भक्ती, प्रेम आणि शांती यावर लक्ष केंद्रित केले, तर आपली RAS जगातील वाईट गोष्टींना फिल्टर करून काढून टाकते. अब्जावधी डॉलरचे अल्गोरिदमही माणसाच्या या जाणीवपूर्वक केलेल्या निवडीसमोर निष्प्रभाव ठरू शकतात. वा, म्हणजे आपण पाहतो तेच आपले जग बनते हे अगदी विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरते. होय. पण केवळ डोळ्यांनी सकारात्मक गोष्टी बघून मन पूर्णपणे आणि कायमचे शांत होत नाही. दृष्टीतून येणारी माहिती आपण नियंत्रित केली तरी विचारांच्या कोलाहलाचे काय? तिथे ध्वनी आणि शब्दांची भूमिका येते. बरोबर. इथेच कदाचित ध्वनी आणि शब्दांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. आपण नेहमी पाहतो की आधुनिक विज्ञानात साऊंड थेरपी किंवा फ्रिक्वेन्सी यांचे महत्त्व आता सिद्ध होत आहे. हो, आजकाल हे खूप प्रचलित झालंय. अभंगाच्या पुढच्या चरणात हाच संदर्भ आलाय. महाराज म्हणतात, गोड तुझे रूप, गोड तुझे नाव. ईश्वराचं रूप तर गोड आहेच, पण त्याचे नावही तितकेच गोड आहे, जे मनाला अपार आनंद आणि शांती देते. पण इथे अनेकदा आधुनिक आणि तर्कनिष्ठ विचार करणाऱ्यांना एक शंका येते. कोणती शंका? तासांतास एका जागी बसून नामस्मरण करणे हा प्रकार खरोखरच काम करतो का? की हा फक्त एक प्लासिबो इफेक्ट आहे, जिथे माणसाला फक्त वाटतं की तो शांत होत आहे? अच्छा, म्हणजे हा फक्त भास आहे का असा प्रश्न? हो, केवळ एका शब्दाच्या वारंवार उच्चारणाने शरीरात आणि मेंदूत असा कोणता मोठा बदल घडू शकतो? नाही, हा कोणताही प्लासिबो इफेक्ट नाहीये. हे पूर्णपणे शुद्ध शरीर विज्ञान आणि न्यूरोबायोलॉजी आहे. अच्छा. पण असो किंवा कोणताही मंत्र असो, तेव्हा शरीराच्या आत अतिशय अचूक असे रासायनिक बदल घडून येतात. हे समजून घेण्यासाठी आपल्याला मानवी मज्जासंस्थेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागाबद्दल जाणून घ्यावे लागेल, ज्याला वेगस नर्व्ह असे म्हणतात. वेगस नर्व्ह हिचं शरीरात नक्की काम काय असते? वेगस नर्व्ह ही आपल्या शरीरातील सर्वात लांब आणि सर्वात गुंतागुंतीची नस आहे. ती मेंदूपासून सुरू होऊन घसा, हृदय, फुफ्फुसे आणि पोटापर्यंत जाते. बापरे, इतकी लांब? होय. ही नस आपल्या पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचं मुख्य नियंत्रण करते. सोप्या भाषेत सांगायचे तर ही प्रणाली आपल्या शरीराला शांत व्हा आणि आराम करा असा संदेश देते. अच्छा, ज्याला रेस्ट अँड डायजेस्ट म्हणतात. अगदी तेच. जेव्हा आपण एखाद्या शब्दाचे विशिष्ट लयीत संथपणे नामस्मरण करतो, तेव्हा साहजिकच आपल्या श्वासाची गती संथ होते. आपण दीर्घ श्वास घेतो आणि हळूवारपणे सोडतो. या लयबद्ध उच्चारणामुळे आणि संथ श्वासामुळे आपल्या गळ्यातील आणि छातीतील ही वेगस नर्व्ह उत्तेजित होते. म्हणजे आपण भौतिकरित्या त्या नर्व्हला मसाज केल्यासारखे किंवा ॲक्टिव्हेट केल्यासारखं काम करत असतो. अगदी तसंच. आणि एकदा काही वेगस नर्व्ह उत्तेजित झाली की ती थेट मेंदूला एक अत्यंत स्पष्ट आणि तातडीचा संदेश पाठवते की आजूबाजूला कोणताही धोका नाही, आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. वाव. हा संदेश मिळताच मेंदूची घाबरण्याची यंत्रणा बंद पडते आणि मेंदू कॉर्टिसॉल नावाच्या स्ट्रेस हॉर्मोनची पातळी खाली आणण्याचे आदेश देतो. कॉर्टिसॉल म्हणजे ताणतणाव वाढवणारं रसायन, बरोबर? हो. कॉर्टिसॉल कमी झाल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात येतो, हृदयाचे ठोके संथ होतात. त्याचवेळी मेंदूमध्ये हॅपी हॉर्मोन्स जसे की डोपामाइन आणि सेरोटोनिन नैसर्गिकरित्या स्रवण्यास सुरुवात होते. हे खरंच थक्क करणार आहे.
म्हणजे आज आपण पाहतो की लोक तणावमुक्तीसाठी हजारो रुपये खर्चून स्पामध्ये जातात, थेरपी घेतात, हो ना. कारण त्यांना तो स्ट्रेस हॉर्मोन कमी करायचा असतो. पण शेकडो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी ही अत्यंत प्रगत, विनाखर्च आणि कुठेही वापरता येण्याजोगी सिस्टीम विकसित केली होती. खरंय, गोड नावाचा वारंवार उच्चार करणे ही शरीराच्या अंतर्गत फार्मसीची चावी आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा शरीर आणि मन या नामस्मरणाच्या प्रक्रियेतून खऱ्या अर्थाने शांत होते, तेव्हाच ते पुढील बदलासाठी तयार होते. नक्कीच, कारण एक अस्वस्थ मेंदू कधी चांगल्या गोष्टी ग्रहण करू शकत नाही. बरोबर. आणि ती नवी दिशा कोणती असावी हे अभंगाच्या पुढच्या ओळीत अत्यंत स्पष्ट केले आहे. मन शांत झाल्यावर महाराज म्हणतात, विठो माऊलीये हाची वर दे, माझ्या हृदयात तुझा वास असू दे. ते माऊली विठ्ठलाकडे दुसरं काही न मागता फक्त एकच वरदान मागत आहेत की ईश्वराने त्यांच्या हृदयात कायमस्वरूपी वास करावा. याचा अर्थ असा होतो की माणसाच्या मनातील प्रत्येक विचार हा ईश्वरासारखाच शुद्ध, दयाळू आणि सकारात्मक असावा. अगदी बरोबर. पण इथे पुन्हा एकदा मला थोडा वास्तवाचा, प्रॅक्टिकल दृष्टिकोन मांडावासा वाटतो. हो, बोला ना. हे सगळं न्यूरोबायोलॉजी आणि सकारात्मक विचारांचं विज्ञान ऐकायला खूप छान वाटतं. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष जीवनात येतो, म्हणजे समजा ऑफिसमध्ये बॉस विनाकारण ओरडतो किंवा आपण ट्रॅफिकमध्ये तासनतास अडकतो, तेव्हा मेंदूतील या हृदयात विठ्ठल असण्याच्या संकल्पनेला तडा जातो. अशा वेळी राग येणे, चिडचिड होणे हे अत्यंत नैसर्गिक आहे. मग अशा या गुंतागुंतीच्या जगात प्रत्येक विचार शुद्ध ठेवणे शक्य आहे का? ही शंका अगदी स्वाभाविक आहे. सुरुवातीला नकारात्मकतेकडे ओढले जाणे हा मानवी स्वभावच आहे. पण येथेच विज्ञानाची एक अत्यंत क्रांतिकारी संकल्पना आपल्या मदतीला येते. कोणती संकल्पना? त्या संकल्पनेचं नाव आहे न्यूरोप्लॅस्टिसिटी. अच्छा, न्यूरोप्लॅस्टिसिटी. हो, अनेक दशकांपर्यंत विज्ञानाचा असा ठाम समज होता की एकदा माणसाचे वय वाढले की त्याच्या मेंदूची रचना पक्की होते आणि ती कधीच बदलता येत नाही. पण न्यूरोप्लॅस्टिसिटीने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला. या तत्वानुसार माणसाचे विचार आणि त्याचे अनुभव त्याच्या मेंदूची भौतिक रचना खऱ्या अर्थाने बदलू शकतात. म्हणजे केवळ विचार करण्याच्या प्रक्रियेमुळे मेंदूच्या आतील फिजिकल कनेक्शन्स बदलतात? होय, मेंदूशास्त्रामध्ये यावर एक अत्यंत प्रसिद्ध नियम आहे. न्यूरॉन्स दॅट फायर टुगेदर वायर टुगेदर. म्हणजे जे न्यूरॉन्स एकत्र काम करतात ते एकमेकांशी जोडले जातात? अगदी बरोबर. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा वारंवार विचार करतो तेव्हा ते न्यूरॉन्स एकत्र काम करतात आणि त्यांच्यातील भौतिक जोडणी अधिक मजबूत होत जाते. जर एखादा माणूस सतत रागाचे किंवा चिंतेचे विचार करत राहिला तर त्याचा मेंदू नकारात्मकतेसाठी एक प्रकारचा हायवे तयार करतो. अच्छा. आणि मग ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर किंवा बॉस ओरडल्यावर राग येणे ही अत्यंत जलद प्रतिक्रिया बनते, कारण तो रागाचा हायवे आधीच तयार असतो. ही हायवेची उपमा खूपच समर्पक आहे. म्हणजे जिकडे जास्त विचार जातात तो रस्ता मोठा आणि रुंद होत जातो. अगदी तेच. पण न्यूरोप्लास्टिसिटीची जादू ही आहे की आपण हा रस्ता बदलू शकतो. कसं काय? जेव्हा संत तुकाराम महाराज हृदयात विठ्ठल मागतात तेव्हा ते एक अत्यंत जाणीवपूर्वक कृती करत आहेत. ते त्यांच्या मेंदूला चांगल्या आणि क्षमाशील विचारांची सवय लावत आहेत. म्हणजे ते स्वतःच्या मेंदूला रिवायर करत आहेत. होय. सुरुवातीला जेव्हा ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर आपण रागवण्याऐवजी शांत राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते खूप कठीण जाते, कारण ती सकारात्मकतेची पाऊलवाट अत्यंत कच्ची असते. पण जसे आपण वारंवार चांगल्या विचारांची निवड करतो ती पाऊलवाट हळूहळू रुंद होऊ लागते आणि तिचा एक मोठा हायवे बनतो. वा. एकदा का हा सकारात्मकतेचा हायवे तयार झाला की मग बाह्य जगात कितीही संकटे आली तरी माणसाची पहिली प्रतिक्रिया ही शांततेची असते. म्हणजे हा निव्वळ एक आदर्श विचार नाहीये, तर हे मेंदूला घडवण्याचं एक तंत्रज्ञान आहे. महाराज केवळ ईश्वराला विनवणी करत नाहीयेत, तर स्वतःच्या न्यूरॉन्सची जोडणी अधिक मजबूत करत आहेत. अगदी बरोबर. हे समजल्यानंतर या अभंगाची खोली आणखीनच वाढते. आणि या सकारात्मक विचारांच्या हायवेवरून प्रवास करत असताना आपण आता एका अशा टप्प्यावर पोहोचतो जिथे माणसांच्या गरजाच बदलून जातात. अभंगाच्या शेवटच्या टप्प्यात महाराज म्हणतात, तुका म्हणे काही न मागणे आणेक. होय. म्हणजे मला आता दुसरे काही नको आहे, माझ्या सर्व इच्छा संपल्या आहेत, कारण सर्व सुख तुझ्या चरणांशीच आहे. इथे मला मानसशास्त्र आणि उत्क्रांतीच्या एका अत्यंत रंजक संकल्पनेची आठवण होते, ज्याला हेडॉनिक ट्रेडमिल असे म्हणतात. ओहो, हेडॉनिक ट्रेडमिल ही संकल्पना आजच्या माणसाच्या दुःखाचे मूळ कारण अतिशय अचूकपणे स्पष्ट करते. नक्कीच.
जर आपण विचार केला तर आजच्या जगात आपण सगळे एका न संपणाऱ्या शर्यतीत धावत आहोत. आपल्याला वाटते की आज सायकल आहे, उद्या गाडी मिळाली की मी सुखी होईन. गाडी मिळते, आनंद होतो, पण तो आनंद काही दिवसांतच उसरतो. मग मोठी गाडी हवी असते, मोठं घर हवं असतं. हे अगदी जिममधील ट्रेडमिलवर धावल्यासारखे आहे. होय, आपण धावत असतो पण पोचत कुठेच नाही. बरोबर. आपला आनंदाचा स्तर पुन्हा पुन्हा मूळ जागीच परत येतो. मग निसर्गाने माणसाच्या मेंदूची अशी रचना का केली असावी की त्याला कशातच कायमस्वरूपी समाधान मिळू नये? तसं पाहायला गेलं तर निसर्गाने किंवा उत्क्रांतीने असे मुद्दाम केले आहे, कारण माणसाने सतत जिवंत राहावे आणि प्रगती करावी. अच्छा. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस जंगलात राहायचा तेव्हा जर तो एकाच फळाच्या झाडाखाली समाधान मानून बसला असता तर तो कदाचित जगूच शकला नसता. तो उपाशीच राहिला असता. बरोबर. त्यामुळे मेंदूला अशी सवय लावली गेली की एखादी गोष्ट मिळताच थोडे डोपामाइन द्यायचे, आनंद वाटेल, पण तो आनंद लवकरच संपवायचा, जेणेकरून माणूस नवीन अन्नाच्या शोधात बाहेर पडेल. जगण्यासाठी ही यंत्रणा योग्य होती तेव्हा. हो, पण आजच्या आधुनिक जगात जिथे अन्नाची तशी चिंता नाही, तिथे हीच यंत्रणा माणसाच्या नैराश्याचे कारण बनली आहे. आपण भौतिक वस्तूंमध्ये तो शाश्वत आनंद शोधत आहोत जो निसर्गाने तिथे ठेवलेलाच नाही. आणि हीच ती अडचण आहे. आपण बाहेरच्या जगात समाधान शोधत आहोत. होय. म्हणूनच तुका म्हणे काही न मागणे अनेक या ओळीत एक अंतिम सत्य दडलेलं आहे. महाराज आपल्या या हेडोनिक ट्रेडमिलचे ऑफ बटन देत आहेत, नाही का? अगदी बरोबर. जेव्हा आपली RAS प्रणाली सकारात्मकतेवर केंद्रित होते, जेव्हा वेगसनव उत्तेजित होऊन शांतता मिळते आणि मेंदू चांगल्या विचारांसाठी रिवायर होतो, तेव्हा त्याला आतूनच एवढी प्रचंड शांती मिळते की बाहेर काही शोधण्याची गरज उरत नाही. खरा आनंद, ज्याला आपण ट्रू जॉय म्हणतो, तो कायम आतून मिळतो. वा. एकदा काही आंतरिक शांती गवसली की भौतिकवादाच्या ट्रेडमिलवर सतत धावण्याची धडबड आपोआप थांबते. हा संपूर्ण प्रवास किती थक्क करणारा आणि डोळे उघडणारा आहे. होय, नक्कीच. आपण या चर्चेच्या आता अंतिम टप्प्यात आलो आहोत. जर आपण या संपूर्ण सखोल चर्चेचा धागा एकत्र गुंफला तर एक अत्यंत परिपूर्ण चित्र पाहायला मिळते. अगदी बरोबर. आपण पाहिले की शेकडो वर्षांपूर्वी लिहिला गेलेला हा अभंग मानवी मानसशास्त्राचा एक परिपूर्ण मास्टर क्लास आहे. RAS द्वारे लक्ष कसे केंद्रित करायचे, वेगस नर्व्हला उत्तेजित करून कॉर्टिसॉल कसे कमी करायचे आणि न्यूरोप्लास्टिसिटीच्या मदतीने मेंदूची भौतिक रचना कशी बदलायची. आणि शेवटी स्वतःच्या आतच खरा आनंद कसा शोधायचा. अगदी तेच. हे सगळं ऐकल्यावर एक अत्यंत महत्त्वाचा विचार मनात येतो. आज आपण आधुनिक तंत्रज्ञानात आणि लाखो रुपयांच्या थेरपीजमध्ये आपले समाधान शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. पण शेकडो वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी आंतरिक शांतीचा जो अल्गोरिथम लिहून ठेवला आहे, तोच खऱ्या अर्थाने मानवी मनाला हॅक करणारा जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान नाही का? नक्कीच आहे. हा विचार सोबत घेऊन आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबवणार आहोत. जरा विचार करा, बाहेरच्या गोंधळात शांती शोधण्यापेक्षा या अभंगाने सांगितल्याप्रमाणे ती शांतता स्वतःच्या आत शोधून पाहिल्यास काय होईल. ती अथांग शांतता माणसाच्या स्वतःच्याच आत दडलेली असते. फक्त आपले लक्ष योग्य ठिकाणी केंद्रित करण्याची आणि तो आतला आवाज ऐकण्याची गरज आहे.